मंडळी, मी साक्षी तुम्हा सर्वांचंही माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे. ऑफिसवरून घरी आले तर माझी बहीण म्हटली की आपल्याला गावी जायचं आहे, कारण उद्या संडे होता आणि गावी देवाचा कार्यक्रम होता, त्यामुळे आम्हाला जायचं होतं गावी. मग काय, घरी आले, फ्रेश झाले आणि लगेच निघाले गावी. मग काय, स्कार्फ बांधला आणि माझ्या लक्ष्मीला घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या प्रवास. माझी हाईट छोटी असली तरी स्वप्न मात्र फार मोठी आहेत, त्यामुळे डबल स्टँडवरची गाडी हाताने ढकलून काढली आणि आपल्या प्रवासाला इथे सुरुवात झाली. इव्हनिंगचा टाईम होता आणि रस्त्यावरच्या ह्या लाईट्सने हा व्ह्यू किती छान वाटतो ना. तर पुढे आमच्या प्रवासामध्ये नंतर आमचे ड्रायव्हरच चेंज झाले आणि आम्हाला घरी लवकर पोहोचायचं होतं. तर हा रस्ता पाहून बऱ्याच जणांना समजलं असेल की आम्ही कुठे पोहोचलेलो आहोत. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत खडकवासला धरणाच्या इथे. आम्हाला सनसेट तर काही पाहता आला नाही कारण की लेट झालं होतं, पण हा व्ह्यू खूप छान होता आणि इथे मस्तपैकी सगळे स्टॉल्स लागलेले होते आणि स्टॉल्समधून आपल्याला मस्त गरम गरम भजींचा, मक्याच्या कणसाचा वगैरे खूप छान छान मिळत होता. आणि आमच्या पोटातले कावळे आम्हाला म्हणत की थांबा आणि आम्हाला इथे शांत करा, पण पुढे आपल्याला लेट होईल म्हणून आम्ही इथे काही थांबलो नाही. आणि हा मुलगा त्याच्याकडे कॅमेरा गेला तर मस्त पोज देऊन करत होता. सॅटर्डे इव्हनिंग होती, पण तरी खडकवासल्याची म्हणावी इतकी गर्दी नव्हती. नाही तर इतर वेळेस जर आपण सॅटर्डे संडेला आलो तर भली लांबच्या लांब गाड्यांची लाईन असते आणि त्या ट्रॅफिकला फेस करत आपल्याला पुन्हा हा प्रवास करावा लागतो. पण होपफुली आमच्या वाटेला ते ट्रॅफिक नव्हतं आणि असा मोकळा रस्ता आम्हाला मिळाला होता आणि या मोकळ्या रस्त्यातून आम्ही मस्तपैकी ड्राईव्ह करत चाललो होतो आमच्या गावी. पुढे डोंजत गेल्यानंतर हे दुधाचे कॅन आपल्या प्रवासामध्ये जॉईन झालं, त्याला घेतले मग एका साईडला आणि पुन्हा आपला प्रवास आम्ही सुरू केला. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत खानापूरमध्ये आणि आता आम्हाला काही भूक काही कंट्रोल होत नाही, त्यामुळे आम्ही ठरवलं की थोडं चटपटीत खाऊ. त्यामुळे अथर्व वेळच्या इथे आम्ही मस्तपैकी पाणीपुरी ट्राय केली. आणि पुण्यात राहून मी कधीच अशी ग्लासमध्ये पाणी घेऊन पाणीपुरी ट्राय केली नव्हती, बट गावी जाताना मी हे फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि टेस्ट पण छान होती. मस्तपैकी पाणीपुरी खाऊन आम्ही नंतर गेलो स्ट्रीट होममध्ये, कारण की आम्हाला घरी पण काही खाऊन यायचा होता. तर आम्ही घेतले ते समोसे आणि आलू भुजिया वगैरे. रस्ता तेलकट घ्यायचं नाही तर परत आई ओरडेल. आणि इथे आमच्या बहिणाबाई अजूनही कच्ची दाबेलीच खाताना पाणीपुरी खाल्ली नव्हती. त्यानंतर पुन्हा आपला प्रवास सुरू झाला आणि इथून पुढे जो प्रवास होता तो फक्त आम्ही दोघी करणार होतो आणि त्यानंतर मी ट्राय करायला बसले होते. खानापूरपर्यंत असणाऱ्या आमच्या प्रवासातल्या 2 पार्टनर्सला आम्ही म्हटलो आणि बाय बाय म्हटल्यानंतरचा आमचा हा प्रवासात तर खरी मज्जा होती, कारण की खूप जास्त अंधार, दोन्ही बाजूनी झाडी आणि फक्त आम्ही दोघीमधून रस्त्याने चाललेलो होतो. एखादी अर्धी रस्त्याने गाडी होते, पण तरी एवढ्या अंधारामध्ये भीतीही वाटतेच ना. नेक्स्ट डे पौर्णिमा होती आणि त्या झाडांच्या आड आपल्याला चांदोबा किती छान दिसतो ना, तोही आमच्यासोबत प्रवास करत होता. आणि पुढे आम्ही आलो बाप्पूजीवाच्या मंदिराच्या इथे, देवाचं दर्शन घेतलं आणि त्याला म्हटलं आमचा प्रवास सुखरूप होऊ दे. आणि इथे जे समोर जास्त लाईट्स दिसतात ते चालू आहे रिंग रोडचं काम, त्यामुळे आधीचा रस्ता जो होता तो सोडून दुसरा पर्यायी रस्ता दिलेला आहे, जो की थोडाफार असा खराब आहे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत आपल्या गावाच्या जवळ आणि हा तुम्ही रस्ता बघू शकता नक्की, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हा प्रश्न आम्हाला इथे आले की पडतो. आणि एवढ्या खराब रस्त्यामध्ये पण एक जण होता जो 4 व्हीलर त्याला ओव्हरटेक करायचा होता. त्याला म्हटलं जा बाबा, तुला घाई आहे तुझा, आम्हाला काही घाई नाही आहे, कारण की आम्हाला आमचा जीव इम्पॉर्टंट आहे आणि मेन म्हणजे आमची आजी आमची वाट बघते, सो तू जाऊ शकतोस बाबा. सो की तो गेला. तर असा खडतर रस्ता पार करून आम्ही पोहोचलो आहोत फायनली आमच्या गावामध्ये. पटकन गाडी पार्क केली आणि आम्ही निघालो घरी, कारण की आपली आई घरी एकटीच होती. आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या स्वागतासाठी कोण आहेत, तर हे आहेत आमचे बकासूरराव. तुम्ही यांना भेटून घ्या. त्यानंतर पटकन घरामध्ये गेले, कारण की आपली स्वीट आई इथे मस्तपैकी स्वयंपाक करत होती. त्यानंतर आमच्या काय गप्पा झाल्या तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळतील. तोपर्यंत बाय.